आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। नमस्कार, आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। तर मी स्टीवन। तर आज आपण कामराजनगर इथे आहोत आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे विभाग अध्यक्ष घाटकोपरचे परमेश्वर कदम आपल्या बरोबर थेट जुडलेले आहेत। लाईव्ह आम्ही तुमच्यापर्यंत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यांच्या विभागाच्या संदर्भात कशा प्रकारे काम सुरू आहे आणि कशा प्रकारे कामाचा धडाका लागलेला आहे। एकंदरीत ज्या नंतर ते माजी नगरसेवक होते आणि त्यावेळेलाही त्यांनी बरेचसे कामं केलेले आहेत आणि हाती जे कामं घेतात ते पूर्ण करतात। अशाच प्रकारे आपल्याशी बोलण्यासाठी थेट परमेश्वर कदमजी आपल्या जुडलेले आहेत। स्वागत आहे आपलं। सर्वात प्रथम तर काय सांगाल, आपण शिंदे गटात आल्यानंतर कशा प्रकारे कामं सुरू आहेत आणि अगोदरही कशा प्रकारे काम आपलं सुरू होतं आणि आता प्रमुख कुठलं काम आहे जे आता तुम्ही जनतेसाठी करणार आहात? नमस्कार सर्व प्रेक्षकांना माझा खूप खूप नमस्कार, सप्रेम नमस्कार। आपण पाहिलं असेल की शिंदे साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे गोरगरीब जनतेसाठी दिवस रात्र काम करत आहेत आणि त्यांनी जो कामाचा वसा घेतलेला आहे ते पाहून आम्हा लोकांना देखील, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप हुरूप आलेला आहे। आम्ही पूर्वी लागोपाठ 15 वर्ष नगरसेवक होतो आणि त्यावेळेस काम बरीच केलेली आहेत। कामराजनगरमध्ये ज्या आपण इमारती बघत आहात, SRAच्या माध्यमातून आपण जवळपास 2000 घरांना आपण इमारतीमध्ये, सुसज्ज इमारतीमध्ये घरं दिलेली आहेत, ज्या गलिच्छ झोपडपट्टीतून त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे। आणि हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की संपूर्ण मुंबईमधील झोपडपट्टीधारकांना चांगली घरं इमारतीमध्ये मिळावीत आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत। त्याच बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील 14,000पेक्षा जास्त झोपडपट्टींचा SRAचा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि MMRDAच्या मार्फत ते काम होणार आहे। विकासक, कुठलाही प्रायव्हेट विकासक हा एवढे पैसे खर्च करू शकत नाही। आता आम्ही बघितलं आहे, 15-15, 20-20 वर्ष आम्हाला 1,000 घरांचा प्रोजेक्ट राबवताना गेली, कारण आपल्या भागामध्ये सेल होत नाही आणि इमारती विकासकाच्या सेल झाल्या नाहीत तर पुढचा प्रोजेक्ट थांबतो आणि बिल्डरकडे एवढे पैसे नाहीत की तो टाकू शकतो। पण आता शिंदे साहेबांनी MMRDAला सांगितलं आहे आणि MMRDAच्या मार्फत पुढील 3 वर्षामध्ये आमच्या रमाबाई आणि कामराजनगरमधील 14,000 घरांना सुसज्ज अशा चांगल्या इमारतीमध्ये घर सदनिका मिळणार आहे। 1 BHK सदनिका प्रत्येकाला 300 चौरस फुटाची देण्यात येणार आहे। हे खूप मोठं काम आहे आणि हे आमचं स्वप्न होतं की आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या सर्व झोपडपट्टी धारकांना, त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माझ्या रहिवाशांना प्रत्येकाला इमारतीमध्ये घर द्यावं। फक्त ओम साई गणेश सोसायटी किंवा संत नामदेव सहकारी सोसायटीमधीलच रहिवाशांची कामं चालू आहेत, पण बाकीच्या लोकांना देखील इमारतीमध्ये घर मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। आणि जेव्हा मी एकनाथ शिंदे साहेबांकडे आलो आणि त्यांना आमचं समस्या सांगितली की आमच्या रमाबाई आणि कामराजनगरमध्ये आम्ही किती जरी काम केलं तरी गल्ली गटारं एवढे छोटे छोटे आहेत, लोकांनी ओटे वाढवून गटारं एवढी छोटी केली आहेत की लोकांचं घाणपाणी जात नाही, त्यामुळे अतिशय घाणीमध्ये लोकांना राहावं लागत आहे। आणि त्यांची सोडवणूक करायची असेल तर फक्त एकमेव SRA प्रकल्प राबवणं, चांगल्या इमारती बांधणं आणि त्यांना घरं देणं। त्यामुळे शिंदे साहेबांनी हा प्रकल्प सुरू केलेला आहे। 3 टर्म आपण नगरसेवक होता, अनेक अडचणी आपल्या समोर आल्या असतील आणि आताही आपण अडचणीच्या समोर अनेक गोष्टी येत असतील, पण तरीही आता त्याच्यातून मार्ग काढत आपण जनतेचे प्रश्न कसे सोडवतायत, कसे मार्गी लावतायत, कारण की मोठा परिसर मानला जातो हा आणि खूप झोपडपट्ट्या इथे आहेत आणि अशामध्ये जनताही खूप मोठ्या संख्येत इथे आहेत, तर अडचणी आहेत का समोर? तुम्हाला एक सांगतो बघा, काम करणाऱ्या माणसाला अडचणी वगैरे काही वाटत नाही। एखाद्या माणसाला जर काम करायचंच आहे तर त्याला हे बहाणे नाही पाहिजे। अडचणी आहेत हे जर विचार करत राहिलो तर आयुष्यात कधीच कुठलंच काम करू शकत नाही। कर्तृत्ववान माणूस हा अडचणींचा बाऊ करत नाही, तो त्या अडचणींवर मात करतो आणि पुढे निघून जातो। आज ज्यावेळेस आम्ही हा प्रकल्प राबवला तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, तरी सुद्धा 1000 घरांचा प्रकल्प राबवून प्रत्येकाला आम्ही घर सुसज्ज आणि चांगल्या इमारतीमध्ये, तुम्ही पाहू शकाल की ज्या इमारती आम्ही बनवल्या आहेत त्या इमारतीला कोणीही SRAची झोपडपट्टी पुनर्वसनाची इमारत म्हणणार नाही। आतमध्ये जरी गेलात तरी प्रत्येक घर एकदम सुंदर असं बनवलेलं आहे, 1 BHK प्रॉपर दिलेलं आहे। आणि तसं काम करत असताना लोकांना
लोक कुठल्या एका नेत्याच्या पाठी नसतात, लोक कामाच्या पाठी असतात. त्यांची कामं करणाऱ्या माणसाला लोक सोडत नाही, जनता सोडत नाही. आणि ज्याप्रमाणे शिंदेसाहेब काम करत आहेत, आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब काम करत आहेत, त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही हे काम लवकरात लवकर पूर्ण करणार. शिक्षण आहे ह्याच्यावरही भार दिला जातोय आणि अशामध्ये मोठ्या वस्तीमध्ये अनेक घरात कुटुंब, एक छोट्याशा घरात 7-7 जण 5-5 जण राहणंही कठीण होतं. अशामध्ये रोजगार खूप महत्वाचा आहे, शिक्षणही महत्वाचं आहे. तर त्याकडेही आपण कशा प्रकारे लक्ष देतो? आज सर्वात मोठा झोपडपट्ट्यांचा जो प्रश्न असतो तो गटर, गल्ली, मोकळं मैदान नाही, घरामध्ये हवा येत नाही, सूर्यप्रकाश येत नाही, त्यामुळे लोक आजारी पडतात. लोकांना उन्हाळ्यामध्ये घामोळ्या येतात, कारण व्हेंटिलेशन नसतं, क्रॉस व्हेंटिलेशन नसतं. एका साईडला खिडकी, एका साईडला दरवाजा, आणि आतमध्ये गेल्यानंतर एकदम गॅस चेंबरप्रमाणे वाईट परिस्थिती असते. तर याच्यातून जर सुटका व्हायची असेल तर आपल्याला SRA राबवायला पाहिजे, आणि तो आपण राबवतो. त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे, प्लान देखील झालेला आहे, आणि आता सर्वे चालू करून बायोमेट्रिकची सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी फ्रीवेचा रस्त्याचा बायोमेट्रिक चालू आहे, आणि त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी टोटल 14,000 घरं, जी साठेनगरमध्ये आहे, रमाबाई आंबेडकर नगरमधील, जी रमाबाई आंबेडकर नगरमधील प्रियदर्शनी चाळीमध्ये आहेत, कामराजनगरमधील असतील, नालंदा नगर, त्याचप्रमाणे मालवणी चाळ, जलप्रभात चाळ, संपूर्ण रमाबाई नगरमधला DB चौक, प्रभात नगर, या सर्व भागातील झोपडपट्टी धारकांचा म्हणजे जवळपास 14,500 झोपडपट्टी धारकांचा SRAचा प्रकल्प आपण सुरू करत आहोत. आणि हा प्रकल्प MMRDA राबवत आहे, शासन राबवत आहे. त्यामुळे हा प्रकल्प थांबणार नाही. पैसे नाहीत म्हणून, हा बिल्डरकडे पैसे नाहीत म्हणून प्रकल्प थांबतात, हा प्रकल्प थांबणार नाही. आणि दुसरी गोष्ट, रोजगाराबद्दल बोलाल तर या ठिकाणी MMRDA, ज्याप्रमाणे MMRDAने त्या ठिकाणी BKCच्या झोपड्या बाजूला काढल्या, त्या ठिकाणी BKCच्या झोपडपट्टीधारकांना SRAचे रूम दिले, आणि BKCच्या ज्या सेल प्लॉटवरती आणि शासकीय प्लॉटवरती त्यांनी BKCला सगळ्यांना प्रायव्हेट कमर्शियल कंपन्यांना तो प्लॉट विकले. मग त्या ठिकाणी रिलायन्स जिओ वर्ल्ड असेल, अमेरिकन बँक असेल, येस बँक असेल, असे वेगवेगळ्या भारत बुज सारख्या हिरे व्यापाऱ्यांची संघटना आहे, भारतीय संघटना आहे, त्या संघटनेला असेल, अशा मोठमोठ्या कंपन्यांना विकला. त्याचप्रमाणे रमाबाई आणि कामराजनगरमध्ये त्यांचा जो सेल प्लॉट आहे, तर MMRDA ते त्या ठिकाणी बिल्डिंग बांधणार नाही, त्या ठिकाणी कमर्शियल प्लॉट करणार आहे. जसं BKCला केलं तसेच कमर्शियल प्लॉट आपल्या इकडे करणार आहेत, आणि ते कमर्शियल मोठमोठ्या कंपन्यांना विकणार आहे. मग त्यामुळे त्या ज्या कंपन्या आहेत, त्या IT पार्क किंवा मॉल मोठा किंवा वेगवेगळ्या बँका, अशा लोकांना या ठिकाणी हे कमर्शियल प्लॉट करून विकत आहे, असा त्यांचा प्लान आहे. आणि ज्यावेळेस इकडे सगळे कमर्शियल मोठमोठे उद्योग येतील, त्यावेळेस आपल्या विभागातील ज्या लोकांना आम्ही झोपडपट्टीमध्ये पुनर्वसन केलेलं आहे, झोपडपट्टीतून चांगल्या इमारतीत पुनर्वसन करत आहोत, त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. या ठिकाणी कमर्शियल प्लॉटमध्ये कमीत कमी 40,000 लोकांना रोजगार मिळणार आहे, जो आमच्या सर्वच लोकांना या ठिकाणच्या आपल्याच विभागात रोजगार मिळेल. एक शेवटचा प्रश्न, आता आपण शिंदे गटात आहात, कशा प्रकारे आपल्याला कामं करण्याची सूट आहे? किती अडचणी आहेत? का कुठली रोकटोक होते का? का पूर्णपैकी काम करण्यासाठी, जनतेचे काम होण्यासाठी कुठली रोकटोक आहे का? कारण की मुख्यमंत्री स्वतः तळागाळात असे एक मुख्यमंत्री जे स्वतःहून स्लम मध्ये जाऊन व्हिजिट करतायत, तर एक लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. कारण की मुख्यमंत्री ग्राउंड लेवलवर येत आहेत, तर अधिकारी पण आज ज्या मुख्यमंत्र्यांचं काम बघून कुठेतरी अधिकारी पण जागलेले आहेत, आणि त्या प्रकारे कामही जोरात चाललेलं आहे. तर आपणही ज्या पक्षामध्ये आलात, तर त्या प्रकारे कामाची मुभा तुम्हाला सूट भेटते का? आपण बघितलं असेल की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मनापासून प्रयत्न करत आहेत, ते त्यांच्या चेहऱ्यावरून, बोलण्यातून, वागण्यातून दिसत आहे. आणि या सर्व काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे ते स्वतःला कार्यकर्ता म्हणवतात आणि खरोखर कार्य करतात. त्यामुळे त्या कार्य करण्याच्या त्यांच्या या शैलीवर सर्व जनता खुश आहे. आम्ही देखील खूप खुश आहोत. आम्हाला पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही. शिंदेसाहेब एक असा नेता आहे की ज्यांना कार्यकर्त्यांना वाढदिवसाला वगैरे कोणालाच 1 रुपया द्यावा लागत नाही. बाकीच्या पक्षांमध्ये आम्ही बघितलं, वाढदिवसाला नगरसेवकांकडून लाखो रुपये त्यांच्या बंगल्यावर द्यावे लागतात. पण आमच्या पक्षामध्ये शिंदेसाहेब हे कार्यकर्त्यांचे प्रॉब्लेम असतील, कोण आजारी असेल, कोण हॉस्पिटलमध्ये असेल, कोणाचं शिक्षणासाठी फी भरायची असेल, तर आमच्या इकडच्या विभागातील जे मुलं आमच्या झोपडपट्टीत पहिली आले, त्यांना देखील त्यांच्या कॉलेजची 3 वर्षाची फी शिंदेसाहेबांनी दिलेली आहे. अशा झोपडपट्टीतल्या लोकांना म्हणजे पैसे देणारे, ते घेणारे नाहीत. आजारपणाला, शिक्षणाला,
वेगवेगळ्या अडचणीला, मुलींच्या लग्नाला देखील आमच्या इकडच्या लोकांना ज्याला खरोखर आईबाप नाहीत अशा मुलीच्या लग्नाला देखील शिंदे साहेबांनी पैसे दिलेत. तर मी पहिल्यांदा उदरनिर्वाह त्यांनी सुरू केलेलं होतं, त्याच्यानंतर ते कुठेतरी राजकीय क्षेत्रामध्ये आले आणि नंतर मग मी सुरुवातीला माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा 96ला पहिल्यांदा मी एक रिक्षा घेतली होती. माझ्या वडिलांच्या कृपेने संपूर्ण हार्ड कॅश दिली होती माझ्या वडिलांनी. मी बोललो मला लोन बिन नाही चालणार. माझ्या वडिलांनी 70,000 त्यावेळेस रिक्षा घेऊन दिली, 70,000 कॅश दिले. माझे वडील रिटायर झाले होते आणि त्याच्यात जे त्यांना पैसे मिळाले ते VRS मधून ते बोलले पूर्ण पैसे घेतले. आणि त्यावेळेस मी कोकणेस कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटला सकाळी शिकवायला जायचो आणि सकाळी 7 ते 11 पर्यंत शिकून आल्यानंतर संध्याकाळी 6 ते 11 पर्यंत 4 तास रिक्षा चालवायचो आणि 10-11 पर्यंत 4 तास रिक्षा चालवायचो. आणि त्याच्यानंतर मी सर्व रिक्षावाल्यांची ओळख करून घेतली, कारण माझी ओळख नव्हती. आणि मी मग 11 महिन्यानंतर ऑटो पार्ट्सचं दुकान टाकलं, गॅरेज टाकलं आणि अशा पद्धतीने माझ्या आयुष्याची मी सुरुवात केली होती. पण ज्यावेळेस हे ऑटो पार्ट्सचं दुकान टाकलं, आम्ही दुकानावर बसायचो, तेव्हा एका पोलीस हवालदाराने, जो क्रिमिनल होता या ठिकाणचा झोपडी दादा होता, त्याने मला त्या रिक्षा बाहेर रस्त्यावरती उभ्या आहेत म्हणून हप्ता मागितला. आणि मी त्यावेळेस मग चिडून पोलीस कंप्लेंट केली. पोलीस कंप्लेंट केल्यानंतर कारवाई झाली नाही. मग पत्रकारांकडे गेलो तुमच्यासारख्या. त्या पत्रकारांनी पत्र लिहून दिलं आणि ते पत्र सगळं सिस्टीम सांगितली समजून. तर त्याची कंप्लेंट केल्यानंतर तो पोलीस जो होता झोपडी दादा आमच्या इकडचा, त्याने माफी मागितली आणि मग मला कळलं की पत्रकारितेमध्ये ताकद किती आहे. त्यावेळेस पत्रकारांना कोणी वरतून दबाव नव्हता. मग त्याच्यानंतर हे माझा राजकीय प्रवास सुरू झाला की आमच्या इकडच्या कोणावरही अन्याय होत असेल तर पत्रकारांच्या माध्यमातून आमच्या लोकांना मी न्याय मिळवून दिला. नंतर मी स्वतः पत्रकार झालो आणि मग SRA आल्यानंतर मी SRAच्या सोसायटीचा अध्यक्ष झालो. आणि त्याचबरोबर त्याच वर्षी 2007 साली निवडणुका लागल्या महानगरपालिकेच्या आणि मग मी मनसेची तिकीट घेतली आणि मग नगरसेवक म्हणून निवडून आलो. तर आपण बघितलं हा कार्यकाळ होता आणि ह्या कार्यकाळ गाठून आज इथपर्यंत पोहोचलेले आणि एकच ध्येय आहे मनात की लोकांचं काम करायचं आहे. त्यांचे गुरुही तसेच, म्हणून त्या गुरूंची प्रेरणा घेऊन कुठेतरी परमेश्वर कदम हेही पुढे वाटचाल करत आहेत. तर नक्कीच लोकांचा प्रतिसादही त्यांना खूप भरभरून भेटतोय. तर नक्कीच आपल्याला काय वाटतंय त्यांच्या कामासंदर्भात, अजून त्यांनी काय केलं पाहिजे, तर कमेंट करायला विसरू नका. थेट आम्ही लाईव्ह तुमच्यापर्यंत ह्या सर्व गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर नक्कीच पाहत राहा प्रभावशाली न्यूज.